नमस्ते मित्रांनो, मागील भागात आपण क्वेश्चनिंग स्किल्स जे आहे हे बघण्याचा प्रयत्न केलेला होता। वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न कोणते असतात आणि काउन्सिलर म्हणून आपल्याला कशा पद्धतीने ते प्रश्न विचारण्याचं आपल्यामध्ये कौशल्य जे आहे ते विकसित कसं करायचं आहे याबद्दल आपण चर्चा केली होती। आजच्या भागात आपण एक 2-3 स्किलवर थोडंसं लक्ष केंद्रित करणार आहोत। त्यात आहे सेन्सिटिव्हिटी स्किल आहे, त्याच पद्धतीने सिम्पथी एक स्किल आहे आणि पेशन्स। हे नेमके आपल्यामध्ये आत्मसात करण्याच्या अनुषंगाने काय काय करणं गरजेचं आहे हे आता आपण थोडक्यात बघूया। आपण आता सेन्सिटिव्हिटी, त्याच पद्धतीने सिम्पथी आणि पेशन्स या 2-3 स्किलवर थोडक्यात आपण चर्चा करणार आहोत। कारण सेन्सिटिव्हिटी हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे। जर तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या सद्भावना ज्या आहेत किंवा त्याच्याबद्दल किंवा त्याची जी काही एकूणच तुम्ही त्याचं देहबोली जी आहे ती बघितल्यानंतर तुम्हाला कुठेतरी असं थोडंसं जे आपण म्हणतो ना, मनाला कुठेतरी असं फील होतं किंवा एखादा शब्द तुमच्या कानावर आला की बऱ्याच वेळेला असं होतं की अंगावर शहारे सुद्धा येतात। तर अशा प्रकारचं जे काही भाव आपल्या मनाला जे काही लागून जातात किंवा अशा प्रकारचं जे काही संवेदना ज्या आपल्या मनाला लागतात आणि त्या कशा पद्धतीने येणं अतिशय गरजेचं आहे। कारण समोरचा व्यक्ती जो आहे तो कोणत्या पार्श्वभूमीतून येणार आहे हे आजही आपण सांगू शकणार नाहीये किंवा कदाचित त्याची एखादी समस्या तुम्ही याच्यापूर्वी पण अनुभवलेली असेल एखाद्या व्यक्तीसोबतची किंवा आपली वैयक्तिक सुद्धा तसा अनुभव असेल, परंतु मात्र आपण अशा पद्धतीच्या संवेदना ज्या आहेत किंवा संवेदनशीलता आपल्यामध्ये कशी आणणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीबद्दल थोडी सहानुभूती सुद्धा आपल्याला असणं गरजेचं आहे। आणि जेव्हा हे 2 स्किल्स जे आहेत म्हणजे संवेदनशीलता आणि सहानुभूती जेव्हा आपल्यामध्ये थोडी जास्त प्रमाणात जागरूक होते आणि मग असं होतं की व्यक्ती एखाद्या गोष्टीला प्रतिसाद देत नाही किंवा वारंवार त्याच्यापुढे तुम्ही वेगवेगळे विकल्प ठेवून सुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळेला त्याच्याकडून पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळत नाही। पण तुम्ही एक काउन्सिलर होणार आहात, त्याच्यामुळे काउन्सिलरच्या नात्याने आपल्याला थोडासा कुठेतरी पेशन्स हा सुद्धा ठेवावा लागतो आहे। कारण 1-2 ट्रीटमेंट दिल्या किंवा 1-2 सेटिंग्स केल्या किंवा अजून त्याला काही वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही कितीही हँडल करण्याचा प्रयत्न केलेला असेल, पण तरीही तुम्हाला अपेक्षित असे रिझल्ट जे आहेत ते रिझल्ट ज्यावेळेला विद्यार्थ्याकडनं किंवा समोरच्या व्यक्तीकडनं ज्यावेळेला मिळत नाही तर आपण ते काम अर्धवट न सोडून देता आपण स्वतःमध्ये पेशन्स म्हणजे संयम कसा ठेवणं अतिशय गरजेचं आहे हे फार महत्त्वाचं आहे। कारण हे स्किल्स जे आहेत या स्किल्स जोपर्यंत तुम्ही चांगल्या पद्धतीने आत्मसात करणार नाही तोपर्यंत समोरच्याच्या भावना ज्या आहेत किंवा त्याला जे काही फील होतं आहे किंवा त्याच्या आतमध्ये जी काही घुसमट चाललेली आहे किंवा त्याच्या मनातली जी काही चलबिचल चाललेली आहे, विचारांचे जे काही वारे त्याच्यामध्ये वाहत आहेत, तर ह्या सगळ्या बाबींचं मार्मिक जे काही आहे ते आपल्याला समजणार नाही। आणि म्हणून हे स्किल्स जे आहेत ते आपल्यामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे, तरच तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीला हँडल करू शकता, तोपर्यंत आपण हँडल करू शकत नाही। आता आपण पहिलं स्किल जे आहे ते आहे सेन्सेशन। म्हणजे आपण अगोदर सेन्सिटिव्हिटी स्किल बघण्याच्या अगोदर सेन्सेशन म्हणजे काय। आता बऱ्याच वेळेला काय होतं की एखादी घटना तुम्ही बघितली मग ती आनंदाची असेल किंवा कदाचित दुःखाची पण असेल, तर त्यावेळेला काही जणांच्या डोळ्यात अगदी पटकन पाणी सुद्धा येतं, पण काही जण मात्र अगदी त्याच्याकडे असे निरखून बघत असतात की जणू त्याच्या मनावर कुठल्याही प्रकारच्या भावना किंवा कुठल्याही प्रकारचं त्याला असं काहीतरी बोचत नाहीये असं आपल्याला जाणवत असतं। म्हणून स्वतःला सेन्सेशन होणं हे सुद्धा अतिशय फार महत्त्वाचं आहे। भले ते आपल्याशी निगडीत असो नसो, पण कळत न कळत एखादी बाब बघितल्यानंतर जेव्हा आपल्या शरीरावर अशा प्रकारच्या ज्या काही भाव ज्यावेळेस उत्पन्न होतात, कारण आपले सेन्सेशन जे आहे हे आपले 5 इंद्रियांद्वारे जे आपण घेत असतो तर कुठल्याही इंद्रियांद्वारे आपल्याला ते सेन्सेशन जे आहे ते आपल्यापर्यंत पोहोचते। कारण शेवटी तिथून मेंदूद्वारा जे काही कार्यान्विक्रियन केलं जातं आणि त्या अनुषंगाने ॲटोमॅटिकली आपलं जे काही कोऑर्डिनेशन आहे ते कोऑर्डिनेशन होण्याच्या अनुषंगाने सेन्सेशन ही संकल्पना समजून घेणं अतिशय महत्त्वाची आहे। आता आपण लक्षात येत असेल की ज्या वेळेला एखादी माहिती ज्या वेळेला तुमच्यापर्यंत येते आहे, मग ती दृश्य स्वरूपात असेल, एखादी गोष्ट ऐकव्यात असेल किंवा एखाद्या स्पर्शाद्वारे सुद्धा असू शकेल किंवा तुम्ही एखाद्या बाबीची चव वगैरे घेत असाल किंवा एखाद्याचा वास वगैरे घेत असाल, म्हणजे हे जे काही आपली पंचेंद्रिय जी आहेत या पंचेंद्रियाच्या अनुषंगाने एखादी घटना जी आहे जेव्हा तुम्ही अनुभवत असतात तर त्यावेळेला आपल्या शरीरावर कुठल्या तरी प्रकारे एक विशिष्ट प्रकारचा फील येतो,
एकतर चेहऱ्यावरचे तुमचे भाव बदलत असतात किंवा अंगाला शहारे आल्यानंतर तुम्ही कुठेतरी अगदी अशा पद्धतीने आपल्या हातापायांची वेगळी हालचाल वगैरे जी होत असते. आणि हे सगळं जे आहे हे वेगवेगळ्या इंद्रियांद्वारा आपल्यापर्यंत पोहोचत असतं. त्याला आपण सेन्सेशन म्हणत असतो. आणि हे सेन्सेशन झाल्यानंतर ॲटोमॅटिकली आपल्याकडे परसेप्शन येत असतं. म्हणजे काय की हे काय नेमकं होतं आहे याची कुठेतरी एक जाणीव जी आहे ती तुम्हाला होते आहे आणि मेंदू मग तुम्हाला त्या पुढच्या कृती ज्या आहेत त्या करायला सांगतं आहे. म्हणजे जर तुम्हाला अगदी एखादा आपण म्हणूया सुगंध चांगला येत असेल किंवा एखादा इरिटेट होणारा वास जरी आला असेल तर लगेच तुम्हाला मेंदू जे आहे ते लगेचच कशा पद्धतीने सूचना देत आहे. म्हणजे आपल्याला बाहेरच्या दृष्टिकोनातून किंवा कुठूनही ह्या 5 इंद्रियांद्वारा जेव्हा थोडंफार जे काही सेन्सेशन जे आहे ते होत असतं तेव्हा आपल्या लक्षात येत असतं की निश्चितच आपल्यामध्ये कुठल्या तरी भावना या येत असतात. आता तुम्हाला काही मी चित्र दाखवते आहे त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल की सेन्सेशन म्हणजे तुम्हाला एखादं भाजलं असेल किंवा एखादा थंड पदार्थ तुम्ही खात असाल किंवा एखाद्याकडे अगदी आपण म्हणूया की त्याच्या सोबत असं काहीतरी घडलेलं असेल आणि त्याच्या ज्या परिस्थितीमध्ये व्यक्ती आहे किंवा ॲटोमॅटिकली आपले सुद्धा भाव जे आहेत ते कसे बदलत जातात. एखादी बाब तुम्हाला तुमच्या कानाला ऐकावीशी चांगली वाटत असेल तर तुम्हाला ते ऐकावंसं पण वाटतं आहे. जर ऐकावंसं वाटत नसेल तर तसे सुद्धा भाव जे आहेत ते तुमच्या मनावर येत असतात, चेहऱ्यावर येत असतात. आता तुम्ही हे जे वेगवेगळे चित्र बघत आहात तर वेगवेगळ्या अँगलने आहेत. म्हणजे त्या वेळेला तुम्हाला तुमच्या इंद्रियांद्वारा जशा पद्धतीच्या संवेदना होत असतात त्या पद्धतीने ॲटोमॅटिकली तुमच्यामध्ये जे आहेत ते बदल हे होत जातात. आणि मग कुठेतरी ह्या बदलातून आपली सुद्धा त्या व्यक्तीकडे असेल किंवा त्या परिस्थितीकडे असेल दृष्टिकोन जो आहे हा बघण्याचा निश्चितच बदलत असतो. किंवा किमान तसं दृष्टिकोन जर आपला नसेल तर आपल्या विचारांमध्ये तरी ती थोडीशी एक म्हणूया की विविधता येत असते की ज्या अनुषंगाने आपण या समोरच्याचे भाव जे आहेत हे टिपू शकतो आहोत की असं का घडलं असेल, काय झालं असेल, तर आपण लगेचच त्याचा काय करू शकतो साधर्म्य हा लावू शकतो आहे. म्हणजे अशा प्रकारचं सेन्सेशन जे आहे हे सेन्सेशन जोपर्यंत आपल्यामध्ये येत नाही तोपर्यंत समोरच्याच्या कुठल्याही असतील संवेदना मग त्या चांगल्या असतील वाईट असतील कुठल्याही असतील तर त्या सुद्धा आपल्याला कळणार नाहीत. म्हणून ॲज अ काउन्सिलर म्हणून आपल्या स्वतःतले सेन्सेशन म्हणजे सेन्सिटिव्ह पॉईंट जे आहेत ते आपले जागरूक करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता मग त्या अनुषंगाने या सेन्सेशनवरून आपली सेन्सिटिव्हिटी जी आहे तर ही सेन्सिटिव्हिटी जी आहे तर ही नेमकी काय आहे की समोरच्या व्यक्तींना योग्य प्रकारे ओळखण्याची क्षमता. आता योग्य प्रकार म्हणजे नेमका काय की खरोखर ती जी काही वेदना जी आहे ती कुठेतरी माझ्या मनाला टच करते आहे आणि मलाही असं वाटतं आहे की समोरच्याला भाजलं आहे ना तर जणू काही मला सुद्धा भाजलेलं आहे अशी थोडीशी पुसटशी जी काही संवेदना जी असते. आता इथे पुन्हा तुम्ही म्हणाल की इथे मग तो इम्पथी येईल. जर समोरच्याच्या तशा भावना ज्या वेळेला तुम्ही तुमच्यासोबत अनुभवतात तर तसा प्रकार नाही इथे फक्त काय आहे की त्याला आत्ता जे काही फील होतं आहे त्याच्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा कुठेतरी ते जाणवतं आहे आणि त्याची जी काही धूसर कल्पना जी आहे किंवा ती तुम्ही ओळखलेली आहे की याला दुःख झालं आहे की आनंद झाला आहे की याला अजून काही कुठल्या प्रकारच्या भावना ज्या आहेत त्याच्या मनामध्ये येत आहे ते तुमच्या काय होत असतं लक्षामध्ये येत असतं. आणि म्हणून संवेदना सुद्धा 2 प्रकारच्या असतात की सामान्य संवेदना जी आहे आणि दुसऱ्या ज्या आहेत त्या विशेष संवेदना. आता सामान्य संवेदनामध्ये साधारणतः आपले जे काही 5 इंद्रिय जे आहेत त्या 5 इंद्रियांच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर ते विशेष संवेदनेमध्ये जात असतं की तुम्हाला समोर एखादी बाब बघितली, ऐकली किंवा एखाद्याची चव घेतली किंवा ते दृश्य तुम्ही बघितलं तर तुम्हाला मात्र एक वेगळं त्याचं कुठेतरी एक म्हणूया की अनुभव येत असतो आणि त्या अनुषंगाने ॲटोमॅटिकली विचारांचं चक्र जे आहे ते मात्र तुमचं वेगाने सुरू होत असतं. पण मात्र सामान्य संवेदनांचा जर आपण विचार केला तर आता बघा स्पर्श तर आपल्याला असं आपण म्हणूया की एखाद्या गोष्टीचा स्पर्श मग तो मुलायम स्पर्श असेल किंवा खडबडीत स्वरूपाचा असेल किंवा काटेरी स्पर्श असेल हे जनरली आपण काय करत असतो की अगदी सहजासहजी ती जी बाब आहे ती आपण एक थोडक्यात ॲक्सेप्ट करत असतो की काहीतरी जाणवतं आहे, काहीतरी टोचतं आहे, काहीतरी बोचतं आहे किंवा काहीतरी माझ्या अंगाला मुलायम असं काहीतरी लागतं आहे. अशा पद्धतीचे जे काही भाव आहेत
ते आपण व्यक्त करत असतो. किंवा आजचं तापमान जे आहे ते अगदी किती आहे की अगदी म्हणजे ह्युमिडिटी आहे तापमानामध्ये, किंवा अतिशय उष्ण तापमान आहे किंवा थंड तापमान आहे, असं सहज आपण अगदी एक इन जनरल बघितलं आपण ते काय करू शकतो आहे, सांगू शकतो आहे. किंवा आपल्याला एखाद्या हाताला लागलं असेल किंवा दातात दुखत असेल किंवा आपल्याला कुठेतरी आपल्या शरीरावर कुठेतरी अशी जखम झाली असेल, तर थोड्याशा ज्या काही वेदना ज्या आहेत त्या आपल्याला होत असतात आणि त्या ज्या आहेत त्या सर्वसाधारणतः सामान्य संवेदनामध्ये मोडल्या जातात. आणि विशेष संवेदना म्हणजे काय की ज्याचा जे बघितल्यानंतर किंवा अनुभवल्यानंतर आपल्या मनामध्ये सुद्धा एक विशिष्ट प्रकारचा ॲटिट्यूड जो तयार होत असतो किंवा समोरच्याला समजून घेण्याइतपतची क्षमता जी आहे ती आपली कुठेतरी बळकट होत असते, तर त्यावेळेला ती संवेदना जी आहे ती विशेष संवेदना आहे असं आपण म्हणत असतो. त्याच पद्धतीने ही संवेदनशीलता आपल्याला महत्त्वाची का आहे की ज्या वेळेला तुम्ही ज्या व्यक्तीशी तुम्ही डील करणार आहात किंवा जी समस्या ग्रस्त व्यक्तीशी तुम्ही ज्या वेळेला तिच्याशी तुमचा जेव्हा संपर्क येणार आहे, तर त्यावेळेला निश्चितच तुमचं आणि त्याचं नातं जे आहे ते निश्चितच दृढ होण्याच्या अनुषंगाने संवेदनशीलता अतिशय महत्त्वाची आहे. नाहीतर आपण बऱ्याच वेळेला म्हणत असतो की एवढी मोठी घटना घडली, त्याच्या बाजूला घडते आहे, पण त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर अशी रेष सुद्धा दिसत नाहीये, इतका थंडपणे तो त्या गोष्टीकडे बघत असतो. म्हणजे त्याला सेन्सेशन नाहीये का किंवा त्याच्या मनामध्ये सेन्सिटिव्हिटी नाहीये का? असते, पण त्याचं प्रमाण जे आहे किंवा त्याचं जे काही स्वरूप जे आहे ते फक्त कुठेतरी कमी जास्त स्वरूपात असतं. आणि म्हणून आपल्याला बऱ्याच वेळेला काही आपण लगेच म्हणतो की ही व्यक्ती ना काही जरी बघितलं की लगेच तिच्या डोळ्यात पाणी येतं, लगेच भावनाग्रस्त होत असते किंवा भावनिक होत असते. काही मात्र काय आहेत की भावनांवर नियंत्रण ठेवत असतात, म्हणून कदाचित त्या क्षणाला त्या कठोर वाटत असतात. पण मात्र कुठेतरी प्रत्येकाच्या मनाला कुठल्या ना कुठल्या बाबींच्या अनुषंगाने सेन्सेशन हे होत असतं. फक्त व्यक्त करण्याचं जे काही माध्यम आहे किंवा व्यक्त करण्याची जी काही पद्धती आहे ही प्रत्येकाची मात्र वेगळी असते. आणि म्हणून तुम्ही ॲज अ काउन्सिलर म्हणून जेव्हा समोरच्या व्यक्तीशी तुमचा संपर्क येणार आहे, तर त्यावेळेला तुमच्यामध्ये सुद्धा एक त्याला समजून घेण्याची जी काही क्षमता किंवा त्याला जे काही जाणवत आहे कदाचित ती समस्या माझी पण आहे असं कुठेतरी आपण थोडंसं काही क्षण जरी अनुभवण्याचा प्रयत्न केला, तर ॲटोमॅटिकली समोरच्याचं आणि तुमचं नातं जे आहे ते चांगल्या प्रकारे घट्ट होण्यासाठी हे अतिशय स्किल महत्त्वाचं आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला एक स्वतःमध्ये आणि इतरांच्या मध्ये सुद्धा एक झाकून बघण्याची किंवा एक वेगळी अंतर्दृष्टी जी आहे ती आपल्यामध्ये निर्माण होण्यासाठी संवेदनशीलता अतिशय महत्त्वाची आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की आपल्याला ज्या इंद्रियांद्वारा आपल्याला हे सगळं सेन्सेशन जाणवत असतं की ज्या माध्यमातून आपण लगेचच प्रयुक्त होत असतो किंवा समोरच्याला आपण रिस्पॉन्ड करत असतो किंवा त्या पद्धतीने आपण त्याला प्रतिसाद जो देत असतो, तर हा प्रतिसाद मला कशा स्वरूपाचा द्यायचा आहे की मला प्रतिसादच द्यायचा नाहीये किंवा मला इथे व्यक्त व्हायचं आहे की नाही किंवा मला अजून काय करायचं आहे, अशा प्रकारची भावना जी आहे ती आपल्या मध्ये येणं आणि एक विशिष्ट प्रकारची दृष्टी जी आहे ती प्राप्त होणं, याच्यासाठी सुद्धा ही संवेदनशीलता हे कौशल्य जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच पद्धतीने एकमेकांमधला जो काही आपण म्हणूया जी काही इंटरॅक्शन होत असते, म्हणजे टीचर स्टुडंट असेल किंवा आपलं आपण म्हणूया की आई आणि मुलामधलं संभाषण असेल किंवा ते काउन्सिलर आणि जो काही समोरचा क्लायंट तुमचा जो आहे त्याच्यामधलं संभाषण असेल, तर एकमेकाला कुठेतरी एक विशिष्ट प्रकारचं एनकरेजमेंट मिळत असतं की समोरच्या व्यक्ती ज्यावेळेला तुम्हाला समजून घेत असतो, तर निश्चितच आपण सुद्धा त्या व्यक्तीपुढे मोकळेपणाने व्यक्त होण्यासाठी आपण पुढे येत असतो किंवा अजून माझ्या मनातलं याच्यासोबत शेअर करावं असं आपल्याला वाटत असतं आणि दोघांमधलं कम्युनिकेशनमध्ये एक विशिष्ट प्रकारची जवळीकता निर्माण होते आणि इंटरॅक्शन चांगल्या पद्धतीने होत असते. मग ती इंटरॅक्शन चांगली होण्याच्या अनुषंगाने किंवा एकमेकांचं कम्युनिकेशन दृढ होण्याच्या अनुषंगाने आपल्याला हे स्किल अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला समोरच्याचं जे काही वर्तणूक जी आहे ती वर्तणूक अनुभवल्यानंतर, कारण ॲटोमॅटिकली समोरचा व्यक्ती कशा पद्धतीने तुमच्या पुढे सादर होत आहे किंवा याचा आपल्याकडे बघण्याचा नेमका दृष्टिकोन काय आहे किंवा आपण अशा प्रकारे त्याला माहिती दिल्यानंतर किंवा त्याला विकल्प दिल्यानंतर किंवा त्याच्यावर उपचार केल्यानंतर त्याचे एकूणच त्याच्या वर्तनामध्ये नेमका काय बदल होत असतो, तर हे बदलाचं विश्लेषण करण्याची क्षमता सुद्धा या संवेदनशीलतेमुळे येत असते. कारण तुम्हालाही ते फील होतंय,
की असं आपण त्यावेळेला आपण म्हणूया की आपण असं गृहीत धरतो की समोरच्याचं जे आहे ते माझ्यासोबतच मी अनुभवत आहे. अशाच पद्धतीने तुम्ही समोरच्याला डील करत असतात. जोपर्यंत तुम्ही स्वतः तिथे अनुभवत नाही एखादी गोष्ट, तोपर्यंत तुम्हाला योग्य पद्धतीने उपचार जो आहे तो देता येणार नाही. आणि म्हणून समोरचा कशा पद्धतीने रिॲक्ट होतो आहे, त्याचे कसे कसे हावभाव बदलत आहे, त्याचं एकूणच व्हर्बल आणि नॉन व्हर्बल कम्युनिकेशन कशा पद्धतीचं आहे, तो अगदी कशा पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद देतो आहे, त्याचा रागीट होतो आहे का, किंवा थोडासा कुठेतरी तो आपण म्हणूया व्हायब्रंट होतो आहे का, की का म्हणजे अगदी शांतपणे तो तुमच्याकडे बघतो आहे का, असं कुठेतरी वर्तनाचं बिहेवियर बऱ्याच वेळेला असं पण होण्याची शक्यता आहे की तुम्ही नेमकं काय सांगता आहात तो समजून पण घेऊ शकत नाहीये, किंवा त्याला समजत जरी असतं तरी तो कुठेतरी तुमच्या बोलण्याकडे एक कानाडोळा सुद्धा करत असेल किंवा लक्ष देत नसेल. तर अशा पण बाबी घडण्याची शक्यता आहे. आणि म्हणून ह्या व्यक्तींचं एकूणच बिहेवियर जे आहे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्याचं ॲनालिसिस करण्यासाठी हे कौशल्य आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे. तर असं हे जे काही संवेदनशीलता जे कौशल्य आहे, तर त्याच्यामध्ये पुन्हा महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की ज्याही काही तुमच्या मनातल्या ज्या काही फिलिंग्ज असतील किंवा एक जाणीव असेल किंवा एखादी कृती तुम्ही करणार असाल, त्याच्यामुळे समोरच्यावर जो काही इम्पॅक्ट होतो आहे आणि ते इम्पॅक्टमुळे काय परिणाम होतो आहे, मग तो सकारात्मक परिणाम होतो आहे का नकारात्मक परिणाम होतो आहे, हे सगळं जाणून घेण्याच्या अनुषंगाने हे सेन्सिटिव्हिटी अतिशय महत्त्वाची आहे. त्याच पद्धतीने समोरचा व्यक्ती जो आहे, ज्यावेळेला त्याने नकारात्मक जे काही इम्पॅक्ट त्याच्यावर येत असतात, आता बऱ्याच वेळेला तुम्ही जे जे काही उपचार कराल, ज्या काही पॅथी त्याच्यावर लावणार आहात, जे काही उपक्रम तुम्ही त्याच्यासोबत करणार आहात, तर ते करत असताना सकारात्मकताच त्याच्यामध्ये येईल असं नाही आहे. बऱ्याच वेळेला नकारात्मक परिणामसुद्धा येण्याची शक्यता तिथे आहे. आणि म्हणून नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे येण्याच्या अनुषंगाने आणि तेथलं वातावरण जे आहे ते वातावरण थोडं संतुलित करण्याच्या अनुषंगाने, खेळीमेळीचं करण्याच्या अनुषंगाने किंवा आनंदी करण्याच्या अनुषंगाने तुम्हाला एक निर्मिती करण्याच्या अनुषंगाने कुठेतरी त्याची मदत होत असते. आणि म्हणून हे स्किल आपल्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे अशा रीतीने तुम्हाला हे सेन्सिटिव्हिटी जी आहे ही का असणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही त्याला मॅनेज कसं करणार आहात, कारण प्रत्येकामध्ये मी मगाशी तुम्हाला म्हटलं की सेन्सिटिव्हिटी जी आहे ही प्रत्येकामध्येच असते, कोणामध्ये असते असं नाही आहे. फक्त ते व्यक्त करण्याचे जे काही प्रभाव असतो किंवा त्याची जी काही तीव्रता जी असते ती कुठेतरी कमी जास्त प्रमाणात असते, एवढाच फक्त फरक असतो. बाकी हे सगळ्यांना जाणवत असतं, पण कोणी किती आत्मसात करायचं आहे हे बाबी सगळं त्याच्यावर डिपेंड असतं. आणि म्हणून तुम्हाला सेन्सिटिव्हिटी जी आहे ही जर मॅनेज करायची असेल तर निश्चितच तुम्हाला कुठले तरी प्रेरणा म्हणजे तुमच्या पाठीशी असणं गरजेचं आहे. तुम्हाला इतरांना सुद्धा प्रेरणा देता येणं गरजेचं आहे की त्या प्रेरणेतून व्यक्ती ॲटोमॅटिकली ते कार्य करण्यासाठी कुठेतरी पुढे येईल असा थोडासा विचार त्याच्या मागून येत असतो. नेहमी ध्येय निश्चितीकरण करणं अतिशय महत्त्वाचं आहे की मला ह्या व्यक्तीकडनं काय करून घ्यायचं आहे, याला ह्या समस्येच्या अनुषंगाने बाहेर काढत असताना कोणत्या कृती मला करायच्या आहेत, कसं कसं मला प्लॅनिंग करायचं आहे, हे करण्याच्या अनुषंगाने तुमच्याकडे काहीतरी गोल म्हणजे ध्येय असणं अतिशय गरजेचं आहे. तरच तुम्हाला त्या पद्धतीने पुढची पावलं जी आहे ती मात्र उचलता येणार आहेत. त्या पद्धतीने तुम्हाला एक प्रतिनिधित्व सुद्धा करता येणं गरजेचं आहे की समोरच्या सोबत जेव्हा तुमचं इंटरॅक्शन होत असते त्यावेळेला तुम्ही कुठल्या अँगलने त्याच्यासमोर सादर झालेला आहात, एक मित्रत्वाच्या नात्याने गेलेला आहात की एक फॅसिलिटेटरच्या नात्याने गेलेला आहात की एक संशोधकाच्या नात्याने गेलेले आहात की एक शिक्षकाच्या नात्याने गेलेले आहात की एक पालकाच्या नात्याने गेलेले आहात, म्हणजे तुम्ही तिथे प्रतिनिधित्व कसं करता आहात त्यावर सुद्धा तुमचं सेन्सिटिव्हिटी जी आहे ती सुद्धा काय आहे अवलंबून असते. आणि म्हणून ते तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने मॅनेज करायचं असेल तर तुम्हाला ज्या भूमिकेतून तुम्ही त्या समोरच्यापर्यंत येत असतात ती अतिशय महत्त्वाची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे काय आहे की समोरचा कम्युनिकेशन कशा पद्धतीने करतो आहे, त्याच्या कम्युनिकेशनमध्ये काही जोर आहे का, काही प्रभाव आहे का,
की कमकुवतपणा आहे, की काहीतरी मरगळलेलापणा आहे, किंवा काहीतरी त्याच्यातून एक कम्युनिकेशन म्हणजे त्याचं जे काही संवाद आहे त्या संवादातून काही विपर्या स्थिती होतो आहे का, किंवा समोरच्यावर काहीतरी नकारात्मक त्याचा इम्पॅक्ट येतो आहे का, हे सगळं बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून समोरचा व्यक्ती बोलतो कसा आहे, कोणत्या शब्दावर कशा पद्धतीने भर देत आहे, किंवा तो शब्द उच्चारताना तितकं त्याला अवघड वाटतं आहे का, की तो थोडा ओपन माइंडने बोलतो आहे का, किंवा अजून त्याच्या मनामध्ये काय भावभावना चाललेल्या आहेत हे त्याच्या कम्युनिकेशनवरनं तुमच्या लक्षात येतं आहे. म्हणून त्याच्यावर फोकस असणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे ॲटोमॅटिकली संवेदनशीलता जी आहे ही आपल्याला काय करता येते, चांगल्या पद्धतीने मॅनेज ही करता येत असते. खरं तर ही खूप काही अवघड आहे असं नाही आहे, अगदी सहजासहजी ती आपण रोजच अनुभवत असतो. फक्त आता मात्र काउन्सिलर म्हणून तुम्हाला थोडं त्याच्याकडे काय करावं लागणार आहे, बारकाईने लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. आत्तापर्यंत आता आपण जे काही दैनंदिन जीवनामध्ये जे काही अनुभव घेतलेला आहे ते सगळे अनुभवातून गेलेले आहात, पण फक्त आता थोडी विशेष दृष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि हे स्किल हे तेच आहे, कारण हे पण समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्या अनुषंगाने समोरच्याशी तुम्हाला एक चांगला रॅपो डेव्हलप करता येईल, एक चांगले संबंध तुमचे चांगले निर्माण करता येईल, किंवा एकूणच त्या समस्येतून त्या व्यक्तीला लवकरात लवकर तुम्हाला बाहेर काढण्यासाठी एक वेगळा मार्गसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. अशा प्रकारे ती सेन्सिटिव्हिटी जी आहे त्याचं महत्त्व आपल्याला सांगता येईल. आता पुढचं जे आहे ते आहे सहानुभूती. आपण मागच्या तासाला तसं याच्याबद्दल बऱ्यापैकी चर्चा केलेली आहे, त्याच्यामुळे इथे जास्त त्याच्यावर बोलणार नाही आहे. पण मात्र एकूणच सहानुभूती म्हणजे सिम्पथीच जी आहे ती सिम्पथी एक काय म्हणजे नेमकं काय आहे, की एक समोरच्याच्या मनामधली जी काही भावना आहे त्या भावनेची प्रोसेस नेमकी काय चाललेली आहे त्याची फक्त कुठेतरी आपल्याला एक चुणूक म्हणूया, किंवा त्याची कुठेतरी एक झलक म्हणूया, त्याची जाणीव फक्त आपल्याला काय करता येते, होत असते की याच्या मनामध्ये काहीतरी चलबिचल चाललेला आहे, किंवा कुठेतरी अस्वस्थता आहे, किंवा कुठेतरी याचं काहीतरी दुःख आहे, किंवा त्याला काहीतरी व्यक्त करायचं आहे. असं काहीतरी मनाची जी काही हालचाल जी चाललेली असते, किंवा जी काही प्रक्रिया जी सुरू असते, तर त्या भावनांची क्रिया नेमकी कशी होत असते याचं कुठेतरी आपल्याला काय होत असतं, जाणीव ही होत असते. शिवाय इतरांना जे काही दुःख वाटत असतं तर त्यावर थोडंसं आपल्याला काय येते की दया येते. म्हणजे एखादं साधारणतः मांजराचं पिल्लू असेल, किंवा एखादं मांजर असेल, किंवा एखादा कुत्रा असेल, किंवा एखादा कुठलाही पाळीव प्राणी असेल, किंवा रस्त्याने जाताना कुठलाही प्राणी जर असेल तर त्याला थोडंसं काही लागलं असेल, किंवा एखाद्याचा धक्का लागला असेल, तो कदाचित पडला असेल, किंवा काहीतरी झालं असेल, तर आपल्याला लगेचच कुठेतरी दया येते की अरे 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 ते छोटंसं ते पिल्लू बघा ना कसं अगदी हे झालं, गाडीचा त्याला धक्का लागला आणि एकदम त्याच्या हातापायाला लागलेला आहे. म्हणजे फक्त काही क्षण जे आहे ते क्षण फक्त समोरच्याबद्दल आपल्याला काय होत असतं, दुःख वाटत असतं, किंवा जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीच्या संपर्कात असाल किंवा त्या घटनेच्या समोर असाल तोपर्यंतचीच फक्त जी काही भावना असते ती म्हणजे तुमची काय आहे, सहानुभूती. एकदा का तुम्ही त्या परिस्थितीच्या बाजूला गेलात किंवा त्या अनुभवातून तुम्ही दुसरी पुढे कुठे सरकलात तर लगेचच तुम्ही तो विसरून जातात. म्हणजे ही सहानुभूती जी आहे ही काही क्षणासाठी असते किंवा काही कालावधीसाठी असते. आता फक्त काय आहे की सहानुभूती जी आहे ही सहानुभूती व्यक्त करत असताना समोरची व्यक्ती जी आहे तिची पार्श्वभूमी नेमकी काय आहे, किंवा ती कोणत्या परिस्थितीतून ती अशा प्रकारे तिला जे काही समस्या जी आहे ती जाणवली आहे त्याचं मूल्यांकन करून मग आपल्याला होत असतं की अरे हे अशा प्रकारे घडलं होतं का त्यांच्याबद्दल, मला तर हे माहिती नव्हतं, किंवा मला त्याचा कधी अनुभव नव्हता, कधी माझ्या कानावर ते ऐकायला आलं नाहीये. म्हणून एक त्या क्षणाच्या पुरती असेल किंवा त्या कालावधीच्या पुरती का होईना की त्या व्यक्तीची स्थिती जाणून घेतल्यानंतर आपण लगेचच त्याचं थोडंसं काय करत असतो, मूल्यांकन करत असतो, की इव्हॅल्युएशन आपण त्याचं करत असतो आणि त्याच्यानुसार आपण त्याचा अन्वयार्थ लावत असतो. आणि मग कुठेतरी ती भावना जी आहे ती आपल्या मनामध्ये जागरूक होत असते आणि आपण त्या व्यक्तीच्या दुःखासोबत आपणही काय होतो, थोडा काळ का होईना आपण सहभागी हे होत असतो. त्याच पद्धतीने सिंपथी जी आहे ही व्यक्तीमधली चिंतेची पातळी सुद्धा आपल्याला लक्षात आणून देते की त्याची नेमकी आपण म्हणतो खोली किती आहे, सखोलता किती आहे, वरवरचं त्याचं दुःख आहे का की खूप काही अगदी आपण म्हणूया खूप गंभीर त्याचं समस्या आहे किंवा त्याला
खूप काही त्याच्या मनाला इतकं भावून गेलेलं आहे की त्याला त्याच्यातून बाहेर काढणं सुद्धा कठीण आहे. म्हणजे ह्या ज्या काही लेव्हल ज्या आहेत, म्हणजे साधारणतः एक डीपर लेव्हल असेल किंवा एक आपण म्हणूया की एक ॲव्हरेज लेव्हल असेल किंवा एक साधारणतः वरवरचं जे असतं आपण म्हणूया की एकदा साधारणतः तेवढं पुरतं तेवढं फक्त आपण उच्चारत असतो. तर ही सहानुभूती जी आहे ही फक्त व्यक्तीच्या त्या दुःखाच्या अनुषंगाने आपल्याला जेवढं काही त्याचं परसेप्शन होईल, आपल्या इंद्रियांद्वारे जेवढं काही त्याचं सेन्सेशन होईल, त्या अनुषंगाने आपण काय करत असतो, ते लगेचच समोरच्याला तेवढ्या क्षणापुरता काय करत असतो, आपणही तिथे व्यक्त होत असतो. आणि व्यक्त झाल्यानंतर आपणही फक्त तेवढ्याच कालावधीसाठी मर्यादित राहतो, आपण त्याच्यामध्ये गुंतून जात नाही. जसं एम्पॅथीमध्ये आपण काय होत असतो की अगदी जणू आपल्यासोबतच ते घडत आहे असं आपण भावना निर्माण करत असतो आणि मग ते व्यक्त करतो. पण इथे मात्र तसं काही आपण म्हणूया की कुठल्याही प्रकारचं असं बंधन तिथे नाही आहे. काही क्षणाचंही असेल, काही कालावधीचं असेल, काही तासांचं सुद्धा ते असण्याची शक्यता आहे. आता याच्यातून तुम्हाला लक्षात येत असेल बघा की एखादा व्यक्ती आजारी आहे किंवा एखाद्याला काहीतरी त्याच्या मनामध्ये जे काही चाललेलं आहे किंवा त्याच्या घरातलं काही वातावरण असेल किंवा त्याच्यासोबत एखादा दुःखाचा प्रसंग घडलेला असेल, आनंदाचा सुद्धा प्रसंग असेल, काही जण एकटे सुद्धा असण्याची शक्यता आहे. तर त्यावेळेला आपण त्यांच्या समोर आल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर जे काही भाव होत आहेत, तर ते भाव दर्शवणं म्हणजेच काय आहे, सिंपत्ती आहे. म्हणजे तेवढ्यापुरतं फक्त की एखादी व्यक्ती आपल्याला सोडून गेली असेल तर आपल्याला जे काही दुःख होतं मग आपल्यालाही समोर वाटतं की अरे की यांना म्हणजे ती व्यक्तीने, ती जवळची व्यक्ती होती ती सोडून गेलेली आहे आणि आता त्यांना ती पुन्हा भेटणार नाही आहे. आणि त्याला जे काही जाणवतं आहे तेवढंच फक्त आपल्याला काय होत असतं, जाणवत असतं. कारण ती व्यक्तीसोबत आपण कधी डील केलेलं नसतं. जेवढं जास्त दुःख समोरच्याला झालेलं असतं तेवढं मात्र आपल्या चेहऱ्यावर येत नाही. कारण का की ती व्यक्ती आपल्याला माहिती नसते, ती परिचित नसते, तिचा आपल्या कुठे संपर्क आलेला नसतो. फक्त आपण एक वरवरचा एक अनुभव व्यक्त करत असतो किंवा एक इव्हॅल्युएशन करत असतो. कदाचित ती व्यक्ती ह्या व्यक्तीच्या अतिशय जवळची असल्यामुळे त्याच्या मनाला कुठेतरी दुःख झालेलं आहे, एवढंच फक्त आपण काय करू शकतो, त्याची सांत्वनाही करू शकतो. जास्त काळ आपण त्याच्यासोबत राहू शकत नाही किंवा ते आपण जास्त पद्धतीने आपण ते अनुभवू सुद्धा शकत नाही. एखादी आजारी व्यक्ती असेल, तिला नुसतं साधं विचारलं जरी ना, आता कसं वाटतं आहे, बरं वाटतंय का, औषधं घेतलीत का, काही त्रास होतोय का, एवढं जरी आपल्याला कोणी विचारलं तरी सुद्धा त्याच्या मनातलं जे काही दुःख आहे ते हलकं करण्याच्या अनुषंगाने काय होत असते, आपल्याला मदतच होत असते. किंवा घरात काही घडलं असेल, लहान मुलाच्या बाबतीत असेल किंवा मोठ्या व्यक्तीच्या बाबतीत असेल, एखादी खेळणी त्याला मिळाली नसेल किंवा तो जे काही मागत असेल ते त्याला कदाचित मिळालं नसेल किंवा वेळेवर त्याला जे काही हवं असेल ते त्याच्यापर्यंत पोहोचलं नसेल, मग मात्र तो रागारागात कुठेतरी येतो आणि मग आपला मित्र का रागवला आहे, तो असा का शांत बसलेला आहे, हे आपण थोडंसं काय करत असतो, चाचपून बघतो. काय झालं, घरात काही झालं का, आई रागवली का, बाबा काही म्हटले का, किंवा तुझा अभ्यास झालेला नाहीये का, मग टीचर तुला रागवल्या का, असं आपण काहीतरी एकमेकाला काय करत असतो, विचारत असतो. आणि थोडंसं त्याचं दुःख जे आहे ते हलकं करण्याच्या अनुषंगाने आपण प्रयत्न करत असतो. तेच म्हणजे काय आहे, सहानुभूती आहे. आणि ही सहानुभूती तुम्ही काउन्सिलिंग करत असताना थोडं दाखवणं पण गरजेचं आहे. तरच तुमचं आणि समोरच्याचा रॅपो हा चांगला डेव्हलप होणार आहे. नाहीतर मग समोरच्या व्यक्तीला जर वाटलं की माझं जे काही सांगणं आहे ह्या व्यक्तीच्या मनावर काही परिणामच होत नाही, तो हो किंवा नाही सुद्धा म्हणत नाहीये किंवा त्याच्या चेहऱ्यावर काही भाव पण नाहीये किंवा तो मला असं सांगत पण नाहीये काही, असं त्याच्या मनाला वाटायला नको. म्हणून तुम्हाला सुद्धा की तुझ्या दुःखात आम्ही पण सहभागी आहोत असं कुठेतरी तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे. मग ते इंद्रियांच्या माध्यमातून, मग तुमचं गेस्चर असेल किंवा तुमचं पोस्चर वगैरे असेल किंवा तुमचे देहबोली एकूणच असेल किंवा तुमचे डोळ्यांचे भाव असतील किंवा तुमचं आपण हाताचा स्पर्श वगैरे असेल, तर यामध्ये सुद्धा या संवेदना ज्या आहेत त्या काय आहेत, लपलेल्या असतात. आणि ही अशा पद्धतीने समोरच्याच्या दुःखामध्ये कुठेतरी आपण थोडा वेळ का होईना सामील होऊन आणि ॲटोमॅटिकली त्याला सुद्धा त्या दुःखातून बाहेर काढण्याच्या अनुषंगाने सहानुभूती आपल्याला अतिशय महत्त्वाची आहे. आता पुढचं जे स्किल आहे ते आहे पेशन्स. आता बऱ्याच वेळेला असं सुद्धा होण्याची शक्यता आहे की मी सुरुवातीला पण आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही खूप प्रयत्न केलेले आहेत,
पहिल्या दिवशी तुम्ही सगळं त्याला समजून सांगितलं आहे आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी आल्यावर पुन्हा पहिलंच आपण समजून सांगतो आहे. तिसऱ्या दिवशी पण तुम्हाला तोच अनुभव आलेला आहे. असं करत करत मे बी तुम्हाला महिन्याभरामध्ये सुद्धा असाच अनुभव येण्याची शक्यता आहे. पण मात्र काउन्सिलर म्हणून तुम्ही तुमचा धीर जो आहे तो सोडायचा नाही आहे. तुमच्यामध्ये केवढी सहनशीलता असणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे ही सहनशीलता असेल किंवा संयम असेल, हे जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही निश्चितच चांगल्या प्रकारचेच काउन्सिलरही होऊ शकता आहात. कारण समोरच्याचं दुःख हे 1-2 तासांनी तुमच्यासमोर येणं पॉसिबलच नाही आहे किंवा तुम्ही पण समजून घेणं तितकं अगदी बंधनकारक पण नाही आहे. त्याची दुःखाची तीव्रता जी आहे किंवा त्याच्या मनावर पडलेला जो काही बोज आहे हा वर्षानुवर्ष आल्यामुळे त्यातला कुठेतरी समजून घेण्यासाठी किंवा त्याला आपलंसं करण्यासाठी आपल्याबद्दल तो विश्वास जो आहे तो चांगला जागृत करण्याच्या अनुषंगाने कुठेतरी आपल्याला एक संयम ठेवावा लागेल. कधी कधी खूप कालावधीसुद्धा जाण्याची शक्यता आहे. आणि मग तुम्ही म्हणाल की मी तर फक्त 1-2-2.5 तासाच्या अनुषंगाने फक्त गेलो होतो, मी तर तासाभरासाठीचीच वेळ दिली होती, पण मला इथे आता 1.5 तास होत आला आहे, 2 तास होत आलेले आहेत. असं म्हणून तिथे चालणार नाही आहे. आपल्याला कुठेतरी वेळेचं जरी बंधन असलं किंवा आपल्याला थोडं जागेचं जरी बंधन असलं किंवा समोरच्याशी आजच्या सत्रामध्ये आपण एवढंच घेणार होतं एवढं जरी असं कुठेतरी बंधन असलं तरीसुद्धा ती बंधनं झुगारून समोरचा जोपर्यंत तुम्हाला कोऑपअप करत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठेतरी तुमची पॅथी जी आहे ती लागू करता येणार नाही आहे. तुमच्या मनात जे काही आहे ते इम्प्लिमेंट करता येणार नाही आहे. कारण काउन्सिलर म्हणून तुम्ही जी काही तयारी करून जाणार आहात की आज मला ह्या व्यक्तीची कशा पद्धतीने सादर व्हायचं आहे, याला मला नेमकं काय सांगायचं आहे, याच्याकडनं काय कृती मला करून घ्यायची आहे, हे आपण सगळं ठरवून गेलेलो असतो. नियोजन, कारण तुम्हाला सांगितलेलं आहे की गुड काउन्सिलर काय आहे की सगळं प्री प्लॅन करून जातो आहे. पण हे प्री प्लॅन असणं अतिशय महत्त्वाचं आहे. पण प्रत्यक्षात गेल्यानंतर तिथली परिस्थिती ज्यावेळेला तुम्ही जाणून घेत असतात तर ती परिस्थिती कदाचित तुमच्या ह्या प्लॅनिंगला अडथळा निर्माण करत असेल किंवा तुमचं प्लॅनिंग जे आहे ते कुठेतरी फिसकटत आहे आणि तुम्हाला ते योग्य पद्धतीने त्याची अंमलबजावणी करता येत नाही आहे, अशी पण वेळ येण्याची शक्यता आहे. परंतु मित्रांनो, आपल्यामध्ये तो पेशन्स असणं अतिशय महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला बघा काय होतं की एखादी आवडती वस्तू जी आहे किंवा आपल्याला एखादा खाद्यपदार्थ जो आहे तो तयार होईपर्यंत सुद्धा आपल्याला दम नसतो. अगदी गरम गरम तोंडात टाकण्याचा आपण प्रयत्न करत असतो. म्हणजे काय की ती फक्त मला मिळणं आणि त्या क्षणाचा अनुभव घेणं, तो आनंद क्षण जो आहे तो अनुभवायचा असतो फक्त तुम्हाला. पण मात्र तुम्ही जर पेशन्स त्याच्यासाठी ठेवला म्हणजे ते गरम गरम खाल्ल्याने होतं का, एक तर तुमची जीभ भाजते किंवा अजून काही इजा होते असते आणि मग त्याच्यामुळे काय होतं की पुढचं जे काही तुम्हाला खायचं असतं ते खाता येत नाही, मग जिभेला फोड येतात किंवा अजून काही प्रकार होत असतो आणि मग जो काही खरोखर आनंद घेण्याचा असतो तो आनंद आपल्याला घेता येत नाही. आणि म्हणून पेशन्स प्रत्येकाने ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण पुढचा जर चांगल्या पद्धतीचा अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल तर मात्र तिथे पेशन्स जे आहे ते तुम्हाला असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता पुन्हा काही मी चित्र मुद्दाम तुम्हाला दाखवते, कारण हे सगळं थेअरीमध्ये सांगणं थोडंसं कठीण आहे. चित्र बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आता बघा एक छोटंसं जे मूल आहे त्याच्या पुढे खाण्याचा एक पदार्थ आहे आणि त्याला खूप वाटतंय, त्याच्या मनामधला आनंद बघा, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा किंवा एकूणच त्याचं सगळे जे काही ज्ञानेंद्रिय जे आहे त्याचा कान बघा किंवा त्याचे डोळे बघा, त्याचे हात बघा आणि एकूणच त्याच्या चेहऱ्यावरचा जो भाव आहे तो जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल की त्याला खूप काही असं वाटतंय की मला येणं प्रकारे आत्ताच मला हे सगळं करायचं आहे, पण कदाचित तो लगेचच खाऊ शकत नाही आहे. गरम असेल कदाचित ते किंवा काही ते असेल आणि मग मात्र तो ते बघण्याचा सुद्धा काय करतोय, आनंद घेतो आहे. दुसरं पण तुम्हाला चित्र दिसतंय तेही तसंच दिसतं आहे. त्याच पद्धतीने जोपर्यंत तुम्हाला एखाद्या क्षणाचा आनंद म्हणजे आपण म्हणूया की अगदी मला जे साध्य करायचं होतं ना ते आता माझं साध्य झालं आहे, हा जो क्षण आहे ना हा येण्यासाठी तुम्हाला खूप काही वर्क करावं लागणार आहे. तुमच्या वर्कमध्ये सातत्य ठेवावं लागणार आहे. काम करत असताना तुम्हाला थांबायचं नाहीये आणि ज्यावेळेला तुम्ही असं तुमच्या कामामध्ये किंवा कार्यामध्ये स्वतःमध्ये सातत्य ठेवाल तरच तुम्ही सक्सेसपर्यंत पोहोचू शकतात किंवा तुम्ही जे काही मनात ठरवून गेलेलं आहे किंवा त्या समोरच्या व्यक्तीला बाहेर काढण्याच्या अनुषंगाने तुमचे जे काही प्लॅनिंग असेल, जे काही तुम्ही पद्धती अवलंबणार असाल किंवा जे काही तुम्हाला सोल्युशन अपेक्षित
अपेक्षित आहे किंवा त्याच्याकडनं जी काही फलनिष्पत्ती अपेक्षित आहे ती निश्चितच तुम्हाला काय होत असते, मिळत असते. पण केव्हा? जर तुमच्यामध्ये पेशन्स असेल तरच. कारण हे लगेचच होत नाही आहे. थोडा कालावधी तुम्हाला द्यावा लागतो आहे. थोडीशी रिस्क पण तुम्हाला घ्यावी लागते आहे आणि आपल्या कामामधलं जे काही आहे ते सातत्यसुद्धा आपल्याला काय करावं लागतं आहे, टिकवून ठेवावं लागतं आहे. नाहीतर मग तुम्ही म्हणाल की अरे अगदी महिना झाला तरी या समोरच्या व्यक्तीला आता मी आता कंटाळलो बाबा, मला आता नाही शक्य होते. मग आपण बऱ्याच वेळेला काय होत असतं की समोरच्याला नाही पण सांगून देतो की मला काही शक्य नाही आहे बरं का, तुम्ही आता दुसऱ्या काउन्सिलरकडे जाऊ शकतात. म्हणजे अशी पण बऱ्याच वेळेला वेळ येण्याची शक्यता आहे. पण मात्र आपल्याला कुठेतरी ती स्वतःला धीर देणं अतिशय महत्त्वाचं आहे की अशा केसेस येण्याची शक्यता आहे आणि याच्यासाठी तुम्हाला मनाची तयारी जी आहे ती करणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही आपल्या मनाला प्रिपेअर करत नाही, कारण ही एखादं काम तुम्ही हातात घेत असताना जरी काउन्सिलिंग असलं, परंतु दैनंदिन जीवनात कुठलंही काम हातात घेत असताना जोपर्यंत तुम्ही त्याचे पर्याय कुठल्या कुठल्या बाजूने कसे कसे प्रश्न येऊ शकतात ते, मला हे हाताळत असताना काही अडचणी आल्या तर मी त्याच्यातून मार्ग कसा काढणार आहे किंवा मला कोणी काही प्रश्न विचारला तर त्याचं मी उत्तर कसं देणार आहे. समजा मी आज हे सगळं इम्प्लिमेंट केलं परंतु मला अपेक्षित फलनिष्पत्ती मिळाली नाही तरीसुद्धा मी काय करणार आहे. हे सगळे जे काही विकल्प जे आहेत याचा जोपर्यंत चहू अंगांनी तुम्ही विचार करत नाही तोपर्यंत तुमच्या मनाची सकारात्मकता किंवा सकारात्मक तयारी जी आहे ती होणार नाही आहे. म्हणून कुठलंही काम घेत असताना दोनच बाबी आहेत, एक तर यश मिळेल, एक तर अपयश मिळेल. या दोघांपैकी काहीतरी होणार आहे. मग आपण यशाच्याच मागे प्रत्येक वेळेला पळत असाल, मग तिथे अपयश यायलाच नको असं जर असेल तर मात्र मग आपल्याला सुद्धा फ्रस्ट्रेशन येण्याची शक्यता असते. आपली पण मानसिकता बदलण्याची शक्यता असते आणि हे सगळं होऊ नये यासाठी आपण या शक्यता लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने पावलं उचलणं गरजेचं आहे. ठीक आहे, एखादी वेळ असते, एक मर्यादा असते की एक तर आपण म्हणूया रबराला जेवढं तुम्ही ताणणार आहात तेवढं ताणलं जाणार आहे, पण ते एक विशिष्ट मर्यादेपर्यंत. एकदा का मर्यादा तुमच्याची संपली की ते तुटतं. तसंही कदाचित तुमच्या बाबतीत होण्याची शक्यता आहे की तुम्ही खूप प्रयत्न केले, खूप काही चांगल्या पद्धतीने तुम्ही त्याच्यासमोर डील होण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण मात्र आपल्यामध्ये सुद्धा काहीतरी मर्यादा आहे आणि आपलंच आणि त्याचं सुद्धा थोडंसं कुठेतरी मग नाही सूत्र जमलं, मग आपल्याला कुठेतरी तिथे थांबवावं लागतं आहे. पण हे थांबवताना अगदी झटकन थांबवणं पॉसिबल नाही आहे. त्याच्यासाठी हा काही कालावधी जो आहे हा जावा लागतो आहे आणि त्याच्यासाठी तुमच्यामध्ये पेशन्स असणं अतिशय गरजेचं आहे. मग आता पेशन्स जे स्किल आहे ते तुमच्यामध्ये जर डेव्हलप व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही काय काय करणार आहात. तर मात्र महत्त्वाचं म्हणजे आपण स्वतः ताण घ्यायचाच नाही आहे. जरी येतात तर प्रत्येकाला ताण येत असतो बरं का. मला वेळेवर पाणी मिळालं नाही प्यायला तरी ताण येत असतो, मला जेवायला मिळालं नाही तरी ताण येत असतो, माझं लॉग इन होत नाही तरी ताण येत असतो, मॅडमचं अजून तासभर किती चालणार आहे तर त्याचाही ताण येत असतो. बरोबर आहे की नाही. म्हणजे असे काही ना काही मनामध्ये काही ना काही विचारही येत असतात आणि त्याचा काही ना काही परिणाम म्हणजे प्रमाण जे आहे ताणाचं ते असतंच, प्रत्येकामध्ये असतं. फक्त त्याची तीव्रता किंवा त्याची पातळी जी आहे ती फक्त कमी जास्त प्रमाणात असते आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्या मनावर जो काही ताण येतो आहे तो ताण तुम्ही कमी करा, त्याची पातळी ओळखा किंवा त्याला ताणाचं व्यवस्थापन कसं तुम्हाला करता येईल याचा मार्ग तुम्ही शोधा. ॲटोमॅटिकली हे पेशन्स तुमच्यामध्ये डेव्हलप होणार आहे. तुम्ही स्वतःला आणि इतरांना पण समजून घ्या. स्वतःला काय समजून घ्यायचं आहे की तुमच्यामधलं जे काही स्ट्रेंथ आहे किंवा विकनेसेस जे आहे हे ओळखणं फार महत्त्वाचं आहे. मी हे करू शकतो आहे का, मला हे पॉसिबल होणार आहे का, किंवा जर मला पॉसिबल करायचंच आहे तर मला प्रयत्न नेमके कसं करणं गरजेचं आहे, मग माझ्यामध्ये तेवढी क्षमता आहे का, हे स्वतःला समजून घ्या. आणि जसं तुम्ही स्वतःला समजून घेता तसं इतरांना पण समजून घेतलं की मग ॲटोमॅटिकली लक्षात येतं की अरे माझ्या बाबतीत असं घडलं असतं ना तर मी पण असंच केलं असतं बरं का, कदाचित माझ्या भावना पण अशाच व्यक्त झाल्या असत्या बरं का. म्हणजे असं आपण काय करत असतो, ॲटोमॅटिकली बोलत असतो आणि म्हणून यासाठी तुम्हाला स्वतःला आणि दुसऱ्यालाही समजून घेणं महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, काही लोक खूप इनपेशन्स होतात, म्हणजे अगदी त्यांना धीरच राहत नाही. काही क्षणाचं सुद्धा त्यांना असं आपण म्हणूया स्वतःला रोखू शकत नाही. लगेच त्याच्यावर काय करत असतात ते ताव मारण्याचा प्रयत्न करत असतात किंवा ते पकडण्याचा प्रयत्न करत असतात किंवा ती आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असतात. काहीतरी अशी कृती जी आहे ती करत असतात. मग हे पण आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की एखादी जी आपली अगदी आवडती असेल किंवा एखादा क्षण तुम्हाला तो खूप अगदी
मनमोहक असा वाटत असेल किंवा आनंदाचा जरी असेल, तर तुम्ही स्वतः खूप काही अधीर आहात का? म्हणजे खूप काही त्याच्याबद्दल लगेचच तुमची प्रतिक्रिया जी आहे ती लगेचच अशी होते की आपण थोडा वेळ सुद्धा थांबू शकत नाही का? अशी आपल्या मनाची अवस्था होते आहे का? यावर सुद्धा लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. जर तुमच्यावर कुठेतरी तुम्हाला संयम ठेवता आला किंवा स्वतःला कुठेतरी रोखता आलं, तर निश्चितच आपण चांगल्या पद्धतीने इतरांना पण ती कृती करण्यासाठी आपण प्रयत्नशील होऊ शकतो आहोत. त्याच पद्धतीने माझ्यामध्ये हा इम्पेशन्सपणा जो आहे, हा हा कमी करण्याच्या अनुषंगाने किंवा हे कशामुळे आलेलं आहे? मला का असं वाटतंय की मला पटकन ते मिळावं, माझ्या हातातच ते असलं पाहिजे, माझ्याचकडे ते असलं पाहिजे, अशी माझ्यामध्ये जी काही भावना जी आहे, ही निर्माण होण्यामागचं नेमकं कारण काय असेल, हे सुद्धा शोधणं अतिशय गरजेचं आहे. त्याच पद्धतीने हा हा जो आपला क्षणाचा म्हणजे आपण म्हणूया कुठल्याही प्रकारचा संयम मला राहत नाहीये किंवा क्षणसुद्धा मला वेट करता येत नाहीये, तर हे कमी करण्याच्या अनुषंगाने मी कोणते प्रयत्न केले पाहिजे आहेत, कोणते मार्ग शोधले पाहिजे आहेत, मी अजून काय प्रयत्न असे करणं गरजेचं आहे की जेणेकरून माझ्यातले हे जे काही ही जी काही म्हणजे आपण म्हणूया इम्पेशन्सनेस जो आहे तो कमी कसा करता येईल. कारण ही बाब प्रत्येक वेळेला उपयोगाची नाहीये. काही ठिकाणी ठीक आहे की अगदी आपल्या एखादी स्पर्धा आहे आणि स्पर्धेमध्ये बजर दाबताच तुम्हाला लगेचच ते अचीव करायचं आहे, तर त्यावेळेला ती गोष्ट ठीक आहे की तिथे आपल्याला लगेचच ते हे करायचं असतं. पण मात्र जीवन जगत असताना तुम्हाला काही गोष्टींचा संयम हा ठेवावा लागणार आहे, तरच त्याचा आनंद घेता येतो आहे. जर मात्र तुमचा एकदा का संयम सुटला की ऑटोमॅटिकली आपल्या मनावरही त्याचे विपरीत परिणाम होत असतात, आरोग्यावरही त्याचे परिणाम होत असतात आणि समाजाचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलत असतो. आणि म्हणून हे नेमकं कारणं काय आहेत किंवा ते कमी करण्याच्या अनुषंगाने आपणही काही मार्ग शोधणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला एखाद्याशी बोलताना किंवा जेही तुम्हाला व्यक्त व्हायचं आहे, जेही समोरच्याला तुम्हाला सांगायचं आहे, ते सांगण्यापूर्वी तुम्ही अगोदर काय करा, सराव करा. सराव म्हणजे काय की अगदी तुम्ही म्हणाल की प्रत्येक गोष्टीचा सराव करायचा का, की हो, प्रत्येकाचा सराव हा असणं गरजेचं आहे. का असणं गरजेचं आहे की कोणत्या वेळेला मला नेमका कोणता शब्द वापरायचा आहे, कोणत्या परिस्थितीला मला कशा पद्धतीने माझं गेस्चर असणं गरजेचं आहे किंवा समोरच्याच्या भावना दुखावणार नाहीत अशा पद्धतीने मला बोलणं गरजेचं आहे किंवा समोरच्याला एकदम आनंद सुद्धा व्यक्त होण्याच्या अनुषंगाने माझे तसे शब्द पुढे येणं गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीशी तुम्ही कम्युनिकेशन करत असताना त्याला जे काही तुम्हाला सांगायचं असेल किंवा त्याच्याबद्दलही जे काही बोलायचं असेल, तर ते बोलण्यापूर्वी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, विचार करणं गरजेचं आहे की अरे, आता हा माहोल योग्य आहे का याच्याशी मी असं बोलणं. बऱ्याच वेळेला काय होतं, परिस्थिती खूप वेगळी असते, वातावरण खूप वेगळं असतं, तिथे काही त्याचं साधर्म्य सुद्धा नसतं आणि एखादा विनाकारणच आपण काहीतरी तिथे असं बॉम्ब टाकल्यासारखं काहीतरी बोलतो आणि मग इतरांचंही लक्ष विचलित होत असतं किंवा त्यांचं पण जे काही कॉन्सन्ट्रेशन जे असतं ते एका ठिकाणी राहत नाही. त्याही जे काही ज्या पद्धतीने आनंद घेत असतात तो त्यांना घेता येत नाही आणि मग कुठेतरी अशी विपरीत परिस्थिती तिथे निर्माण होते आणि म्हणून एकमेकांच्या भावना सुद्धा तिथे दुखावण्याची शक्यता असते. याच्यासाठी तुम्हाला विचार करून बोलणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच पद्धतीने एखाद्या वेळेस आपण जर खूप अस्वस्थ असाल, खूप असं मनामध्ये तुमच्या सुद्धा खूप अशी खलबत काहीतरी होत असेल किंवा खूप असं आपण म्हणूया की काय चाललेलं आहे हे सुद्धा बऱ्याच वेळेला कळत नाहीये, अशी जर काही तुमची अवस्था असेल, तर त्याला तुम्हाला स्वतःला स्मरण द्यायचं आहे, स्वतःला स्मरण करून द्यायचं आहे की अरे, तू सध्या आता अस्वस्थ आहे बरं का, आता कुठल्याही प्रकारे अशी काही कृती करू नको, काहीतरी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करू नको, कोणाशी बोलण्याचा सुद्धा प्रयत्न करू नको, जरा शांत राहिला तर खूप होईल. अशा पद्धतीने तुम्हाला स्वतःला मनाला स्मरण करून देणं अतिशय गरजेचं आहे की तुम्ही कुठेतरी हे काम करण्यासाठी अनकम्फर्टेबल आहात. जेव्हा तुम्ही चांगल्या पद्धतीने कम्फर्टेबल व्हाल त्यावेळेला निश्चितच चांगलं काम जे आहे हे तुमच्या हातून होणार आहे, असं स्वतःला काय करायचं आहे, रिमाइंड करायचं आहे. त्याच पद्धतीने काही वेळेला स्वतःचं लक्ष विचलित सुद्धा करावं लागणार आहे. कारण शेवटी काय आहे की एकच एक गोष्ट जर सारखी सारखी जर तुमच्या मनावर येत असेल किंवा तुमच्या कानावर जर पडत असेल, तर कुठेतरी बोर व्हायला लागतं की अरे तेच 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 रुटीन तेच. सकाळी उठलं की लगेचच सगळं आपलं झालं, घरातली कामं झाली की मग जेवण खाण, मग पुढचं काम, मग पुन्हा रात्रीची झोप, हे सगळं काही जे काही ते रुटीनली चाललेलं आहे. मग या रुटीनमधून तुम्हाला स्वतःला कुठेतरी एक वेगळेपणा निर्माण करण्याच्या अनुषंगाने स्वतःचं लक्ष विचलित करणं गरजेचं. लक्ष विचलित करणं म्हणजे काय की एका
कामाच्या ऐवजी आता दुसऱ्या कामामध्ये स्वतःला काय करायचं आहे, व्यस्त ठेवायचं आहे. म्हणजे कामाची जी काही हे जी आहे म्हणून आपण बनवूया की पार्श्वभूमी जी आहे किंवा काम करण्याची पद्धती जी आहे तर ती थोडीशी काय करायची आहे, बदलवायची आहे. म्हणजे आता जर तुम्ही अभ्यासाला बसलेला असाल तर मात्र थोड्या वेळात तुम्ही थोडंसं मनोरंजनाचे पण कार्यक्रम बघा. थोडा वेळ झाला की मग अजून तुम्हाला काही खेळावंसं वाटत असेल तर तुम्ही तो खेळ पण करून बघा. किंवा तुम्हाला एखादा छंद असेल तर तो छंद जोपासण्याचा तुम्ही प्रयत्न करा. म्हणजे असं कुठेतरी स्वतःला काही काळ का होईना डिस्ट्रॅक्ट जर केलं तर ॲटोमॅटिकली तुमच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा उत्साह तयार होत असतो आणि पुढचं काम करण्याची एनर्जी तुमच्यामध्ये येत असते आणि ॲटोमॅटिकली तुमच्यामधला हे जे काही संयम जो आहे तो सुद्धा वाढण्याच्या अनुषंगाने त्याची मदतच होत असते. नाहीतर एकच एक काम एकांगीपणाने करत राहिलं की मग कुठेतरी स्पीडही आपला कमी होतो, विचार करण्याची गतीसुद्धा कमी होत असते आणि चांगला मार्ग आपल्याला शोधता येत नाही. आणि म्हणून कधी कधी थोडंसं स्वतःला वेगळ्या कामात गुंतवून ठेवणं सुद्धा महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे विश्रांती पण घेणं गरजेचं आहे. नाहीतर दिवस रात्र आपण कामच करत राहिलो आणि 2-3 तासाचीच फक्त झोप झाली तर मग मात्र आपल्या शरीरातले जे काही अवयव आहेत त्या अवयवांवरही परिणाम होत असतो. ते आपल्याला चांगल्या पद्धतीने साथ देत नाहीये आणि मन तुमचं सांगतंय की आता मला काम करायचं आहे, पण तुमचे हातपायच इतके थकलेले आहेत, डोळेसुद्धा ते चांगल्या पद्धतीने निरीक्षण करू शकत नाहीये. मग असं कुठेतरी कोऑर्डिनेशन जे आहे हे कोऑर्डिनेशन तुमचं बदलत जातं किंवा विसंगतता येत असते आणि आपलं काम जे आहे होणारं ते चांगल्या पद्धतीने होत नाही, कुठेतरी खंड त्याला येत असतो. आणि म्हणून ह्या सगळ्या बाबी टाळण्याच्या अनुषंगाने शरीराला तसा आराम देणं सुद्धा गरजेचं आहे. एक 7 ते 8 तासाची झोप घेणं गरजेचं आहे की जेणेकरून सगळ्या अवयवांना एक विशिष्ट प्रकारचं रिलॅक्सेशन मिळेल आणि पुन्हा नवीन काम करण्यासाठी ते आपल्याला मदत करतील. अशा प्रकारे तुम्हाला स्वतःला काय करायचं आहे, आरामदायी सुद्धा व्यवस्था ही तुम्हाला करायची किंवा स्वतःचा आराम सुद्धा तुम्हाला ठेवायचा आहे. लक्षात घ्या, काही बाबी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे की ध्येय जे म्हणजे तुम्ही ज्या अँगलने तुम्ही एखादं काम करण्यासाठी पुढे आलेला आहात, म्हणजे आता तुम्ही काउन्सिलिंग करण्याच्या अनुषंगाने ज्याही समस्येच्या सोबत तुम्ही आता येणार आहात किंवा जी समस्या तुम्ही आता हाताळणार आहात ती समस्या हाताळत असताना तिच्यासाठी जे काही तुम्ही प्रयत्न करणार आहात किंवा जे काही प्लॅनिंग तुम्ही केलेलं आहे किंवा हे मला कशा पद्धतीने सोडवायचं आहे तर हे तुम्ही ध्येय तुमचं लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यापासून तुम्ही ढळायचं नाही. एकदा का तुमचं ध्येय निश्चित झालं की ॲटोमॅटिकली तुम्हाला मार्ग जे आहेत ते सापडत जातात. तुमचं ध्येय जर स्थिर नसेल ना, ते जर तुम्हाला किंवा तुम्हाला मान्य नसेल किंवा माहिती नसेल किंवा ते तुमचं पक्कं जर नसेल, त्याची कुठेतरी परिपक्वता जरी नसेल तरी सुद्धा आपल्याला योग्य दिशा ही मिळत नाही. आणि म्हणून कोणतंही काम करत असताना तुम्ही ध्येय केंद्रित काम करणं अतिशय महत्त्वाचं आहे. शिवाय इतरांकडे पण बघा. माझं स्वतःचं फक्त मी समोरच्याला सांगतोय का मलाच सगळी दुःख आहे का? नाही, अरे जगात इतकं काही दुःख आहे त्याचं जर थोडंसं आपण अवलोकन केलं तर माझं तर काहीच नाही आहे. मला तरी किमान छत आहे डोक्यावर, मला बाहेर कुठे जास्त जावं लागत नाही आहे, मला 2 वेळचं किमान खायला तरी मिळतं आहे. इतरांना ते मिळतं आहे का? इतरांच्या डोक्यावर तेवढं छत आहे का? की मी जे काम करून मला जो काही मोबदला मिळतो आहे त्याच पद्धतीचं किंवा किंबहुना त्याही पलीकडे जास्त मेहनतीचं काम करून सुद्धा त्याला मिळणारा मोबदला जो आहे तो खरंच माझ्या इतका आहे का माझ्यापेक्षा कमी आहे? हे सगळं जोपर्यंत तुम्ही एकमेकांचं अनुभवत नाही, इतरांकडे तुम्ही जोपर्यंत लक्षपूर्वक बघत नाही तोपर्यंत आपलं हे पेशन्स जे आहे ना हे तुम्हाला ते स्किल जे आहे चांगल्या पद्धतीने डेव्हलप करता येणार नाही. शिवाय छोटा छोटा आनंद असेल किंवा छोटे छोटे आपण विन म्हणूया की मला माझा पेन सापडला वेळेत बरं का, हाही एक मोठा विजय असतो बरं का. म्हणजे छोटासा जरी असला तरी सुद्धा मनाला आनंद देतो की माझा वेळ न वाया घालवता मला कमी वेळात माझा पेन सुद्धा सापडलेला आहे किंवा माझी वस्तू जी आहे मला आत्ता जी लागते आहे ती मला अगदी हाताला लागली आहे किंवा चहा आज छान झालेला आहे, त्याची टेस्ट खूप छान आहे. तो पण एक छोटासा आनंद जो आहे किंवा तो पण एक मी केलेला आहे, सगळ्यांनी माझं कौतुक केलेलं आहे आणि तो सुद्धा एक विजय असतो. तो सुद्धा तुम्ही अनुभवण्यासाठी किंवा तो सुद्धा त्याच्यावर सुद्धा फोकस करा. हे छोटे छोटे जे काही आनंदाचे क्षण जे असतात ना ते जोपासण्याचा तुम्ही प्रयत्न करा, त्याच्यावर लक्ष केंद्रीकरण करा आणि त्याचा सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, आनंद हा घ्यायचा आहे. छोटी छोटी गोष्ट असेल, आज मी साडी खूप छान घातली आहे बरं का, आज मला माझं अगदी छान मॅचिंग
कोचिंग मिळालेलं आहे. आज मी ज्या तन्मयतेने समोरच्या व्यक्तीकडे गेली होती ना, त्याही पलीकडे त्या व्यक्तीने मला प्रतिसाद दिला आहे बरं का. म्हणजे मी ज्या समस्येच्या अनुषंगाने जे विकल्प त्याला देणार होते ना, त्या विकल्प देण्याच्या आतच त्याने मला इतका छान प्रतिसाद दिला, की तो त्या समस्येतून हळूहळू आता बाहेर येतोय बरं का. म्हणजे हे जे काही आनंद आहे, छोट्या-छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या क्षणिकही असतील, पण मात्र त्याच्यावर सुद्धा लक्ष केंद्रित करून तुम्ही त्याच्यावर विजय कसा मिळवलेला आहे, हे सुद्धा अनुभवता तुम्हाला आलं पाहिजे आहे. त्याच पद्धतीने मी हे रोखू शकलो आहे, माझ्यामध्ये हे पेशन्स आहे, मी काही काळ का होईना स्वतःला त्याच्यापासून नियंत्रित करू शकलो आहे. हे स्वतःच्या संयमावर सुद्धा तुम्हाला एक प्राईड असतं, म्हणजे तुम्ही गर्व करू शकता. स्वतःचा स्वाभिमान तुम्हाला वाटला पाहिजे, की अरे इतर जण इतकं त्याच्यावर तुटून पडले होते, पण मी मात्र माझ्या सगळ्या संयमावर नियंत्रण ठेवलं आणि मी ते काही कालावधीनंतर घेतलं. त्याचा मी आनंद मात्र वेगळा घेतला. इतरांना जो मिळाला त्याच्यापेक्षा कैक पटीने आनंद मला मिळालेला आहे. आणि म्हणून स्वतःचं जेव्हा नियंत्रण तुम्ही करत असता, तर तुमची बॉडी जेव्हा नियंत्रित होत असते, माइंडवर चांगलं तुमचं आपण म्हणूया की बॅलन्सिंग जे आहे ते चांगल्या पद्धतीने होत असतं. कंट्रोलिंग तुमचं ओव्हरऑल शरीरावर जर झालं, तर ते सुद्धा स्वतःचा एक गर्व, स्वतःची शाबासकी द्या. स्वतःची पाठ मात्र तिथे थोपटवून घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि स्वतःला सांगा की अरे राजा, छान काम केलं आज, की खरोखर मला जो काही आनंद घ्यायचा होता ना, आपला संयम राखल्यामुळेच तो आनंद मला घेता आला बरं का. असं काहीतरी भावना जी आहे ती आपल्या स्वतःशीच काय करायची आहे, व्यक्त करायची आहे. शिवाय एक गोष्ट लक्षात घ्या, समोरच्या व्यक्तीला किंवा समोरच्या परिस्थितीला आपण बदलवणारे कोणीच नाही आहोत. आपण फक्त काय करू शकतो आहे, वेगवेगळे मार्ग देऊ शकतो आहे, की त्या परिस्थितीतून त्याने बाहेर येणं किंवा त्या परिस्थितीच्या अनुषंगाने तो जो काही विचार करतो आहे, ते विचार कुठेतरी त्याचे बदलवून सकारात्मकतेकडे कसा तो येईल, हा एक विचार फक्त आपण त्याच्यापर्यंत आणू शकतो. म्हणजे परिवर्तन आपण करण्याचा प्रयत्न करू शकतो, पण मात्र ती परिस्थिती आपण बदलवू शकत नाही, स्वीकारायचं आहे. नाही तर आपण म्हणाल मी काउन्सिलर आहे, आता मी याला 100% अगदी बरोबर त्याचा पहिल्या स्थितीतच आणेल, असं होत नाहीये. आपल्याला ते स्वीकारावं लागेल. तो कुठेतरी वेगळ्या बाबींमध्ये अडकलेला आहे आणि त्याच्यातून तो 100% आणण्याचं तर आपलं ध्येय असेलच, पण मात्र त्यातून काही टक्के जरी कव्हर झालं तरी सुद्धा खूप म्हणजे चांगल्या पद्धतीच्या शक्यता आहेत आणि तो एक वेगळा आनंद असतो. आणि म्हणून समोरची परिस्थिती आपण बदलवू शकत नाही, आपण काही करू शकत नाहीये, फक्त त्याला कुठेतरी मार्ग दाखवण्याचा प्रयत्न फक्त आपण करू शकतो. हे मात्र प्रत्येकाने स्वीकारणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर ॲटोमॅटिकली तुम्हाला काय होत असते, स्किल चांगलं डेव्हलप होईल. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रश्न विचारत राहा, इतरांची पण मदत घ्या, की हे असं का घडलं, किंवा आपण म्हणतो WH टाईप क्वेश्चन्स. आता मागच्या क्वेश्चन स्किलमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपण बघितलेले आहेत. तर हे असे वेगवेगळ्या समस्येच्या अनुषंगाने असतील, कुठलीही बाब असेल, एखादी फॅक्ट असेल, एखादी सिच्युएशन असेल, एखादा अनुभव असेल किंवा एखादी माहिती असेल, तर ती आपल्याला स्वतःमध्ये आत्मसात करण्याच्या अनुषंगाने वेगवेगळे प्रश्न स्वतःलाही विचारा आणि इतरांची पण त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकतात, मदतही घेऊ शकतात. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला जे काही आहे पेशन्स जे आहे चांगल्या पद्धतीने डेव्हलप करू शकाल. शिवाय जेव्हा एखादा वेटिंग पिरियड येतो, म्हणजे आता तुम्हाला एक साधं उदाहरण देते आहे, की एखाद्या इंटरव्ह्यूच्या ठिकाणी तुम्ही गेलात. आता इंटरव्ह्यू स्किल जे आहे, आता बघा ती लोक सुद्धा कसंही करत असते, की ती तुमच्यामध्ये तुमचा ॲटिट्यूड बऱ्याच वेळेला बघितला जातो, की तुम्ही नेमकं म्हणजे ज्या अँगलने तुम्ही किंवा ज्या फोकसने तुम्ही ह्या कामासाठी ते इंटरव्ह्यू द्यायला आलेला आहेत, तर ती बाब किंवा ते काम तुम्हाला किती तुम्ही निष्ठेने करणार आहात किंवा किती तुम्ही त्या पद्धतीने प्रामाणिकपणे ते करणार आहात किंवा खरोखर तुम्हाला त्या कामाची गरज आहे का आणि त्या कामाचा एक चांगल्या पद्धतीने बाहेर त्याचं तुम्हाला सादरीकरण करायचं असेल तर ते करू शकणार आहात का, हे बघण्यासाठी सुद्धा बऱ्याच वेळेला काय होत असतं, की ती लोक आपल्याला एक विशिष्ट वेळ देतात की 10 वाजता या. आपण अगदी सगळी तयारी वगैरे करून अगदी घाई गर्दी करून आपण अगदी केन प्रकारे ते 10 वाजता पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो आणि इंटरव्ह्यू सुरू होते आपली 3 वाजता. मग तिथे कुठेतरी आपल्या मनामध्ये असं विचार येत असतो,
की अरे काय हे 10 वाजता बोलवलेलं यांनी, एवढी तयारी केलेली सगळी आणि मग यांना काही वेळेत घेता येत नाही का? मग हे असं का केलं त्यांनी? मग यांच्याकडे प्लॅनिंगच नाही आहे. मग यांनी सगळ्यांना एवढ्यांना का बोलवलेलं आहे? मग एवढं सगळ्यांचं त्यांना पॉसिबल होणार आहे का? असे एक ना एक अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होत असतात आणि म्हणून वेट करण्याची सुद्धा तुमच्यामध्ये पातळी आहे का, क्षमता आहे का, हे ते इंटरव्ह्यूकार जे आहेत ना ते सुद्धा चाचपून बघतात आणि अशालाच नोकरी मिळते आहे. त्यांचं एक छानपैकी ऑब्झर्वेशन असतं. त्यांची लोकं येत जात असतात. बऱ्याच वेळा तिथे CCTV कॅमेरे पण असतात, पण सगळ्याच ठिकाणी अशी सुविधा नसते. पण मात्र त्यांच्यापैकी कोणी ना कोणी आपल्यामधून केव्हा ना केव्हा तरी येत जात असतं. आपल्याला ते कळत पण नसतं. आपण कधी कधी त्यालाच विचारतो, अरे बाबा अजून किती वेळ आहे? त्यांना सांगा ना, तुमचे लोक आलेले नाही आहेत का? ते जे काही इंटरव्ह्यू घेणारे आहेत ते आलेले नाही आहेत का? आपण मग कुठेतरी असं इरिटेट होतो आणि त्यांना विचारण्याचा प्रयत्न करत असतो. पण मात्र ते आपल्यामधला जो काही पेशन्स आहे हा किती आहे हे तर खरं ते चाचपून बघत असतात. आणि सगळ्याच ठिकाणी अशी परिस्थिती नसते. पण मात्र जिथे खरोखर त्यांना कॅन्डिडेट त्या परफॉर्मन्स बेसवर जर घ्यायचं असेल ना, तर मात्र तिथे असे वेगवेगळ्या प्रकारचे स्किल, कारण त्यांच्या कामाच्या अनुषंगाने समोरच्या व्यक्तीमधला ॲटिट्यूड असेल, त्याच्यामधला स्किल असेल, तर हे सगळं जे काही आहे किंवा त्याच्यामधलं जे काही कॉन्फिडन्स म्हणजे आपण म्हणूया की त्याची लेव्हल जी आहे किंवा ती पात्र आहे का तो व्यक्ती, हे जाणून घेण्यासाठी सुद्धा कळत न कळत असे काही डिस्ट्रॅक्शन्स आपल्यापुढे येत असतात आणि मग आपल्यामध्ये तो म्हणजे आपल्यामध्ये ती क्षमता आहे की नाही याच्यासाठी सुद्धा जर तुम्ही जागरूक राहिलात तरी सुद्धा तुमच्या लक्षात येईल. म्हणजे मी एक उदाहरण दिलं तुम्हाला की तुम्ही कदाचित बाहेर ज्यावेळेला तर इंटरव्ह्यूला जातो तुमच्या लक्षात येईल की हे वेळेचं काही ठिकाणी ठीक आहे, काही ठिकाणी खरोखरच विस्कळीतपणा असतो. पण काही ठिकाणी मात्र म्हणजे जिथे स्किल बेसवर ज्याचं म्हणूया त्याचं सिलेक्शन होणार असतं ना, तिथे मात्र अशा प्रकारचे जे काही आहे, मग इंडस्ट्री वगैरे आहे किंवा अजून काही इतर क्षेत्र जी आहेत की जिथे फक्त परफॉर्मन्सवरच फक्त त्याचं अवलंबून आहे. तुम्ही किती एज्युकेशन घेतलेलं आहे याला तिथे महत्त्व नाही आहे, तुम्हाला अनुभव किती आहे याला महत्त्व नाही आहे, पण तुम्ही ते हँडल कसं करणार आहात याला जास्त तिथे महत्त्व दिलं जाते. आणि म्हणून तुम्ही सुद्धा किती वेटिंग करू शकता आहात हे सुद्धा स्वतःबद्दल आपण जागरूक असणं अतिशय महत्त्वाचं आहे. स्वतःचा दृष्टिकोन जो आहे तो सकारात्मकतेकडेच जास्तीत जास्त ठेवा. सगळ्या निगेटिव्हिटी आपल्या मनामधल्या येत असतात, आपण नाही म्हणत नाही आहे, पण काही काळासाठीच फक्त निगेटिव्हिटीला संधी द्या. इतर मात्र आपण जास्तीत जास्त जे आहे 99% सकारात्मकच काय करायचं आहे, विचार करायचा आहे. बऱ्याच वेळेला काय होत असतं की जे तुम्हाला समोरच्याला सांगायचं असतं ना, तर ते समोरचा व्यक्ती आपल्यासमोर येत नाही बऱ्याच वेळेला किंवा त्याला येण्यासाठी कुठेतरी उशीर होत असतो. मग आपल्या मनामध्ये इतकं खालीवर होत असतं की अरे मला याला सांगायचंच आहे, मला अशा पद्धतीचे पर्सेंटेज मिळाले आहेत तर मला हे सांगायचंच आहे, मला याच्यापुढे व्यक्तच करायचं आहे, माझा आनंद त्याच्यासोबत मला शेअर करायचा आहे. आणि ती जे व्यक्ती मला भेटली ना, मग माझी आई असतील, माझे बाबा असतील किंवा माझी बहीण भाऊ असतील किंवा अजून कोणी नातेवाईक असतील, ज्यांना तुम्हाला कोणाला सांगायचं असेल ना, मित्रमैत्रीण वगैरे असेल, तर ते समोर येण्याची तुम्ही इतकी आतुरतेने वाट बघत असतात आणि त्याला जर का उशीर होत असता तर आपल्या मनामध्येच आपण किती वेळेला की तो आल्यानंतर मी असं करेल, तसं करेल, अशा पद्धतीला मी त्याला सांगेल, मग असं करेल, असं खूप काही आपण ठरवून ठेवलेलं असतं. मग परंतु तरीसुद्धा आपल्या मनामध्ये जे काही आपलं थोडंसं जे काही विचारांचं मंथन जे चाललेलं असतं, ती व्यक्ती काही काळ जर उशिराने आली किंवा समोर जर आली नाही, तर मग आपल्या मनावरचा पेशन्स कंटिन्यू ठेवण्याच्या अनुषंगाने तुम्ही ती बाब मोठ्याने बोला, मोठ्याने सांगा की मला काय सांगायचं आहे ते. तर तुम्ही थोडंसं ते मोठ्याने जर बोललं तर ॲटोमॅटिकली तुमचा जो काही अधीरता जी आहे, इम्पेशन्सनेस जो आहे तो कमी होतो आहे आणि मग तुम्ही ॲटोमॅटिकली तुमचा पेशन्स जो आहे तो याच्यामुळे सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. म्हणून तसं सुद्धा करणं गरजेचं आहे. टाईम मॅनेजमेंट फार महत्त्वाचं आहे. वेळेचं नियोजन तुमच्याकडे असणं अतिशय गरजेचं आहे. काही गोष्टीसाठी थोडीशी प्रतीक्षासुद्धा करावी लागते आहे, ती सुद्धा तुम्हाला करता येणं अतिशय महत्त्वाचं आहे. सगळ्याच गोष्टी लगेचच हातात मिळत नाही आहे, काही कालावधी जावा लागतो. कदाचित काही जणांच्या आयुष्यामध्ये अगदी निम्मं आयुष्य त्याच्यामध्ये वेटिंगसाठी सुद्धा निघून जाण्याची शक्यता असते, परंतु तरी होप्स मात्र आपण सोडायच्या नाही आहेत. आपण प्रत्येक क्षण जो आहे तो आनंदाने अनुभवायचा आहे. नाहीतर मग आता माझं 50 वय झालं आहे तरी मला पाहिजे तसं मला एखादा जॉब मिळालेला नाही आहे किंवा पाहिजे तसं चांगल्या पद्धतीने माझ्या कुटुंबाची देखभाल मी करू शकत नाही आहे, असं कुठेतरी होत असताना मग आपण जे काही येणारे क्षण असतो ते स्वतःही दुःखात घालवतो, इतरांनाही दुःख देत असतो. त्यापेक्षा आपणही आनंदात राहा. ज्या दिवशी जो क्षण येणार असेल तो येणारच आहे, कारण शेवटी तुम्ही प्रयत्न करत आहात, तुम्ही प्रयत्नशील आहात. तुम्ही जर प्रयत्न न करता मागणार असाल ना, तर निश्चित पण तिथे कुठेतरी आपण म्हणूया की ह्याचं जे वागणं आहे ना किंवा याची जी वर्तणूक आहे ना योग्य नाही आहे.
पण मात्र प्रयत्न करत असताना पण जर अशा प्रकारची स्थिती जर तुमच्या पुढे येत नसेल तर मात्र आपण ते क्षणही आनंदाचे घालवायचे नाही, तेही अनुभवायचे आहेत. ते पण एक विशिष्ट प्रकारचे दिवस असतात आणि त्याच्यातून कदाचित चांगली झळाली येणारी असते, एक चांगला दिवस येणार असतो. म्हणून एक खाचखळग्यातून तुम्हाला जायचं असतं आणि वरून थोडं वेटिंग केल्यानंतर एक चांगलं दिवस किंवा सुवर्ण काळसुद्धा तो आपल्यासाठी येण्याची शक्यता असेल. नेहमी होपफुली राहणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यासाठी सुद्धा हे पेशन्स अतिशय महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सराव. कोणतीही बाब बघाल ती त्या सरावाशिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे. अशा प्रकारे आपण जे काही हे 3 स्किल्स जे आहेत ते थोडक्यात एकमेकांशी थोडे कोरिलेट असल्यामुळे बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक छोटासा संदेश जो अब्दुल कलाम यांनी आपल्याला जो दिलेला आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की डिस्टन्स नेव्हर किल्स द रिलेशन, क्लोजनेस नेव्हर बिल्ड्स द रिलेशन, इट्स द केअर ऑफ समवन्स फिलिंग्स विच बिल्ड्स फेथ अँड मेंटेन रिलेशन. हे अतिशय महत्त्वाचं आहे की आपण एकमेकांपासून कितीही अंतर दूर राहिलात म्हणून याच्यामुळे आपले रिलेशन काही आपले आपण म्हणूया संपत नाही आहेत किंवा एकत्र जरी राहिलात तरीसुद्धा आपले चांगले रिलेशनसुद्धा होऊ शकत नाही आहे, घट्ट रिलेशन आपले बंधसुद्धा चांगले होऊ शकत नाही आहे. पण मात्र एखाद्या व्यक्तीच्या भावना ज्या आहेत त्या भावनांची जर आपण केअर जर केली तर निश्चितच आपला आणि त्याच्यामधला रॅपो जो आहे तो काय होत असतो, चांगल्या पद्धतीने डेव्हलप होत असतो. आणि हा डेव्हलप होत असताना एक दोघांचं जे काही रिलेशन आहे ते रिलेशनसुद्धा आपलं जे आहे ते चांगल्या पद्धतीने डेव्हलप होण्यासाठी किंवा घट्ट होण्यासाठी ते संबंध जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आपल्याला ठरू शकतात. असं APJ अब्दुल कलामांनी छान आपल्याला संदेश हा दिलेला आहे. अशा रीतीने आता आपण हे 3 जे स्किल आहेत ते कशा एकमेकावर कसे इंटरडिपेंडंट पण आहेत, थोडंसं त्या आपण म्हणजे वैयक्तिकसुद्धा जीवन जगत असताना अशा काही अनुभवातून जात असतो. आणि हे आपण काय करत जाल की जेव्हा जेव्हा तुम्ही ज्याही परिस्थितीतून जाल, आता लक्षात घ्या तुमच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा दृष्टिकोन निर्माण होणं अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही स्वतः आता नुसतंच अगदी वेहेक चालणं गरजेचं नाही आहे. जिथे जिथे जाल तिथे तिथे प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या बारकाईने बघण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे, ते जाणून घेण्याचा प्रयत्न करायचे आहेत. कळत न कळत काही गोष्टी ज्या आहेत त्या रेकॉर्डसुद्धा करून ठेवणं अतिशय गरजेचं आहे. नोंदी तुम्ही ठेवत चला की जेणेकरून हे स्किल चांगल्या पद्धतीने आत्मसात करण्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा हा होणार आहे. एखादा अनुभव कदाचित तुम्हाला एखादं काही चांगलं काम करण्याच्या अनुषंगाने सुद्धा एक प्रेरणा देऊन जाणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून हे स्किल्स जे आहे ते समजून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. अशा रीतीने आज आपण हे 3 जे स्किल आहेत, मग सिम्पथी असेल, सेन्सिटिव्हिटी आहे किंवा पेशन्स जे आहेत, हे स्किल जे आहेत ते स्वतःमध्ये आत्मसात करण्याच्या अनुषंगाने आपण कसं वागणं गरजेचं आहे किंवा आपण काय काय कृती करणं गरजेचं आहे, कसा अभ्यास त्याचा करणं गरजेचं आहे, कोणकोणत्या प्रकारच्या नोंदी ठेवणं गरजेचं आहे, स्वतःमध्ये सुद्धा बदल कशा पद्धतीने करायचा आहे, याबद्दल सखोल मार्गदर्शन आपण बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, पुढील भागात आपण पुन्हा नवीन स्किलसह भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.